एक धाव. तिन्ही पंचांचं कौतुक करेन विशाल नाईक सर, हितेंद्र भोईर सर आणि ललितजी भोईर सर. 6वी रात्र आहे त्यांची. निखिलजी पाटील यांचं आगमन झालंय. दिवेश पाटील दत्ताली संघाचे 2 स्टार प्लेयर. निखिल पाटीलने मात्र काल दाखवून दिलं की कोणताही संघ समोर असू दे, कोणत्याही गोलंदाज असू द्या, निखिल पाटील त्याच उद्देशाने आणि त्याच जोशाने फटकेबाजी करतो. म्हणूनच निखिल पाटीलची जी खेळी होती त्याऐवजी इतर खेळाडू चालले असते ना तर अजून त्या खेळीला नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असता आणि टीम क्वालिफाय देखील झाली असती. आडव्या बॅटचा वापर केलाय. अक्रॉस द लाईन फिल्डर पुढे येतोय डीपमधून. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होताना +40 ओला टीम चे खेळाडू किंवा कॅप्टन असेल तर संपर्क साधा विशाल नाईक यांच्याशी. आज 40+ ओला संघ जिंकलाय तर त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देत आहे. इथे मोठा पटका खेळायचा होता, मिस टायमिंग होता, परंतु चेंडू जातोय इन टू द गॅप मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप चौकार. चार बॉल 7 धावा. मला वाटते ग्लव्स पाहिजेत बॅटरला. आणि दिवेश पाटीलची ती ओव्हर द ग्रेट मराठ्याच्या अगेन्स्ट. एक मात्र असं गोलंदाज 6चे 6 यॉर्कर टाकले. जबरदस्त गोलंदाजी केली. म्हणून चर्चा का करतोय या खेळाडूंची तर ह्यांनी केलेली कामं आणि ते इतिहास रचलाय या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईनच खेळण्याचा इरादा होता. स्क्वेअर लेगला बॉल गेला, डीपमधून फेकी येईल तिथपर्यंत 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक 9 धावा 5 बॉल. 3 ओव्हरचा मॅच. यानंतर होणारा मॅच त्याची चर्चा आपण 1 ओव्हर नंतर करणार आहोत. चांगला ड्राईव्ह ऑन दी अप फटका होता. तिथे फिल्डर चाचपडलाय आणि सध्या या 2 धावा कंप्लीट. ओव्हर झाले पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर. को इन्सिडंट नेल्सन फिगर आकडा. घेऊया एक ब्रेक. आहे हो खरोखर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र, रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र आणि जॉली बॉईज जुचंद्र. होणारा नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि एका इनिंगच्या आतमध्ये आपल्याला टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे आणि येताना डिसिजन ठरवून या प्रत्येक टीमने. नयन म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. 6वी रात्र त्यांची देखील आहे. JTCचे ते देखील प्रोप्रायटर आणि HM साऊंड सिस्टमचे प्रोप्रायटर. वेलकम नयन म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. परंतु JTCचे ते तिसरे प्रोप्रायटर आहेत, कारण की JTCचे पहिले प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे, दुसरे समेश मोरे आणि तिसरा आपण बघतोय नयन म्हात्रे. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. द्विज भोईर मला वाटते त्याच्यानंतर नयन म्हात्रे. नयननीच सांगितले माहिती. 12 रन 1 विकेट 1 ओव्हर. आज TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत देखील वॉर्डरूम मध्ये आहेत. यावेळी मात्र इनसाइड आउट. चांगला फटका खेळलाय. कव्हर चाललावर ऑन दी अप डीप कव्हरला
येतोय चौकार. थँक्यू. या व्यासपीठावर प्रफुल्लजी भोईर जीवचंद्र 40+ एक उत्कृष्ट खेळाडू, आदर्श खेळाडू आणि आदर्शपणा त्यांचा आपण नेहमीच पाहिलाय. जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढे चांगले व्यक्तिमत्व प्रफुल्लजी भोईर आणि त्यांचा या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. अनिल भोईर यांचं देखील आगमन झालं. वेलकम अनिल भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत. 6वे दिवस आणि 6वी रात्र आहे त्यांची. 16 रन 1 बॉल. पाठीमागे बॉल गेलाय. इथे 1 रन सध्या कंप्लीट केला जातोय. जेबी आलाय बॉलिंग मार्क वरती. बाईटच्या माध्यमातून 1 धाव. जयेश भुरकुंड या टीमचा मेन बॉलर आहे, विकेट टेकर गोलंदाज. हॅट्रिक देखील NCA मध्ये या खेळाडूच्या नावावर आहे आणि अनेक वेळा चांगल्या मॅचेस जिंकवल्यात. NM चॅम्पियन असू द्या, पतू पॅकर संघामधून देखील पाहिलंय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका, फ्लॅट 6 षटकार. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. 3 बॉल 23 धावा. अप्रतिम फटका. गोपी मूड मध्ये आलाय म्हणून सांगितले की या टीमचा हा आयकॉन प्लेअर आहे. फ्लॅट 6 गोपीच्या बॅट मधून. जेबीचा 4था बॉल गोपी करता. अजून एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय पुढे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. अगदी 38 सर्कलच्या बाहेरून जवळ जवळ या 2 धावा कंप्लीट. 25 धावा 4 बॉल. JTC वरती जे श्रोते जोडलेत त्यांच्या माहिती करता पहिली मॅच NCA अंतर्गत आणि पहिली मॅच असतानाच 25 धावा पहिल्या इनिंगमध्ये. 3 ओव्हरचा मॅच. दुसऱ्या षटकातील 4 बॉल फेकून झाल्यात. अप्रतिम बॅटिंग होते सनी स्मृती यंगस्टर हसोबा या संघाच्या माध्यमातून. NM चॅम्पियन गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवरती छेबी पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने पुल करायचं होतं, मिस्की पुल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. इथे रनआउटच्या माध्यमातून गोपीला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. 26 वरती दुसरा धक्का. विकेट डाऊन. पंची आहे अदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. थँक्यू. दीपेश गेल्या मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल आणि गॅपमध्ये फटकेबाजी करण्यामध्ये एक्सपर्ट खेळाडू आणि आमचे ऑफिशियल स्कोरर. सध्या मला वाटत नाही आज त्यांची गरज भासेल असं. 5 बॉल 26 धावा 2 विकेट. विशाल भोईर जबरदस्त स्कोरिंग करतायत. संपूर्ण 5 रात्रीमध्ये डेमध्ये मास्टर चषकाला 2 दिवस आपण पाहिलं. त्यांच्या स्कोरिंगचा स्मेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये दरवळला आहे. हुक करायचं होतं यावेळी मात्र उंची मोजली बॅटरची आणि इथे विकेट गेलाय की काय.
बॅटची एज लागली, पंचांकडून इशारा नव्हता, परंतु याला बोलतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पंचांकडे न पाहता इथे स्वतःहूनच प्रामाणिकपणा दाखवून देतोय दीपेश. बॅक टू द पॅव्हिलियन. 3 विकेट 26 रन 2 ओव्हर. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. सध्या शिटीत वाचताना दिसते या संपूर्ण स्पर्धेमध्ये वसई विरार महानगरपालिकेवरती, आणि तोच झेंडा लहरत असताना टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा 3 विकेट. होणारा नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे. जॉली बॉईज आणि रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र या 2 संघादरम्यान. तर रायझिंग स्पोर्ट्सचे विशाल तुषार चोरबुल यांनी सांगितले की आमच्या टीमचं नाव आहे रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र, तर कॉमेंटेटरनी रायझिंग स्टार घेऊ नका अशी नम्रतेची विनंती त्यांनी केली, म्हणून रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र. भार्गव भोईरला ट्रेन केलंय विशाल भोईर यांनी. मास्टरला देखील स्कोरिंग केली आणि आता इथे देखील तो स्कोरिंग करेल नेक्स्ट मॅच मध्ये. यश उर्फ बंटी मागील वर्षी पतू पॅकर मध्ये पाहिलं, रायझिंग स्पोर्ट्स मध्ये देखील पाहिलं. JPL ला मला वाटते पतू पॅकर या संघामध्ये वर्णी लागते. या खेळाडूची अनेक संघांमध्ये वर्णी लागते. 26 रन 5 बॉल शिल्लक. बकरा कपला वेगळी टीम. पुन्हा एकदा जबरदस्त राईज झाला बॉल, टॉस झाला. लेंथ अप्रतिम आहे, लाईन देखील चांगली आणि कंट्रोलमध्ये सध्या गोलंदाजी होते. यश 3-4 वर्षात भरपूर फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे आणि मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. NCA आणि त्याच नंतर ग्रेट मराठा संघामध्ये देखील बाहेर खेळण्याकरता त्याला प्रमोट केलं जाते. आज श्री कान्हाई स्पोर्टची जी स्पर्धा होती तिथे द ग्रेट मराठा संघाने चॅम्पियन क्रिकेटमधून प्रथम पारितोषिक पटकावलं. 2 बॉल 26 धावा 3 विकेट. 40+ जुचंद्र मास्टर 3 नंबरचं पारितोषिक त्या संघाच्या नावावर राहिलं. टीम ओला यांनी प्रथम पारितोषिक आणि द्वितीय नारंगी. 40+ क्रिकेटचा थरार आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला फेकी केले निशान मात्रेनी केले चूक. 2 या धावसंख्येने धावफलक 28 धावा. तीन विकेट 28 3 बॉल. कॅप्टन आलेत का जॉली बॉईज? कॉमेंटेटर बघा 4 ते 5 वेळा अलाउन्स करतायत, त्याच्या आधी तुम्ही येणं गरजेचं आहे. जॉली बॉईजच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत रायझिंग स्पोर्ट्स. रनआउट. रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय. 28 वरती 4 गडी बाद 4 बॉल. मोनू आलाय. मोनूच्या माहितीसाठी 2 बॉल आहेत. सध्या नॉन स्ट्राईक इनला तो राहील. रायझिंग स्पोर्ट्सचा कॅप्टन आणि जॉली बॉयजचा कॅप्टन. जॉली बॉयजचा आलाय रायझिंग स्पोर्ट्स. भावेश भोईर. जुचंद्रचं ते मैदान, सलगचे 3 षटकार ससूनोगरच्या अगेन्स्ट. ती पारी अजून आठवते.
डॉट बॉल. 5 बॉल, टीमची धावसंख्या 28 धावा, 3 ओव्हरचा मॅच आणि फायनलपर्यंत 3 ओव्हर राहतील. म्हणून एन सी एमध्ये जर पाहिलं सुरुवातीला आपण 4 ओव्हर खेळतो, नंतर 2 ओव्हर खेळतो, मग फायनलला मजा येत नाही. आज प्रॉपर 3 ओव्हरचा मॅच. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, बॉल अडवेल, गॅदर करेल, फेकी करेल, तिथपर्यंत त्या 2 धावा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावा 30-31चं आव्हान समोर ठेवलंय एन चॅम्पियन या संघासमोर. निशान म्हात्रे इन ॲक्शनमध्ये. भरपूर पारितोषिक त्यांनी लावले होते आणि आम्ही ते अलाउन्स देखील केलं होतं, परंतु काही पारितोषिक त्यांचे पोचले नव्हते मुखातून कॉमेंटेटरच्या, त्याच्यासाठी ते दिलगिरी व्यक्त केले होते आम्ही. पारितोषिक ते लावतात ते बरोबर ॲक्युरेट देतात. रायझिंग स्पोर्टचा तुषार चोरमुले पत्तू यांचा खास दोस्त आहे आणि नेहमीच पत्तूचे ते रिस्पेक्ट करतात. मग ग्राउंड असू दे किंवा बाहेर आम्हाला नेहमी सांगतात की पत्तू आम्हाला भरपूर सपोर्ट करतो. तुषार चोरमुले आमचे प्रतिनिधी टॉसमध्ये जोडले जातील. संदीपजी गावंड सर टॉसबॉक्सच्या दिशेने असतील. आज थोडी सिस्टम बरोबर असेल. एक कॉमेंटेटर कॉमेंट्री करेल तर दुसरा टॉसबॉक्सला जाईल. जॉली बॉईज आणि रायझिंग स्पोर्ट्स असा मॅच आपल्याला बघायला मिळेल. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. लोकनेते आमदार चषक 2026 NCA च्या हाफमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. रायझिंग टीमचे कॅप्टन आणि उपकॅप्टन सुद्धा आलेत. तुषार चोरमुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. निशांत म्हात्रे हे सुद्धा इथे खेळताना दिसतो. आर्यन भोईर, प्रणय राऊत, कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस अक्षय साटम मॅचचा टॉस आमच्यापर्यंत पोहोचवा बाबा. चला टॉस आपण करूया. प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. छापाचा आवाज. इथे टॉस जिंकलाय तो म्हणजेच जॉली बॉयज टीमचे कॅप्टन या ठिकाणी भावेश आहेत. भावेश टॉस जिंकलाय. 3 षटकांचा मॅच होतो. डिसिजन काय? फलंदाजी करताना किती धावा बनवाल आणि कसं फील होतंय? NCAच्या मॅचेस रजनी क्रिकेट म्हणजेच नाईट मॅचेस होत आहेत. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि प्रथमेशची मॅच बोलली तर काय विशेषच नाही. काय रजनी क्रिकेटमध्ये एन्जॉय करतायत? कारण मागच्या 5 दिवस बरेच प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. तुम्ही मला दिसले नव्हतात. हो तो आहे, मी आहे तिकडेच. तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला तुषार तुमची बॉलिंग असेल. बॉलिंग करायची आहे. 3 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि काही रणनीती या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहे? 30च्या थांबवायचा प्रयत्न करू. NCA अंतर्गत यंदा पारितोषिक तुम्ही पटकावलंय की अजूनही वंचित आहात? अजूनही वंचित आहोत. सेमीफायनलला धावतो आम्ही प्रत्येक वेळी. चांगला मॅच होईल. नक्कीच नक्कीच. पतूबद्दल थोडीशी थोडक्यात प्रतिक्रिया आपण व्यक्त करा. आमची टीम म्हणजे त्याचीच टीम आहे असं एक प्रकारे बघायला. कुठली गोष्ट त्याला कधी सांगितली तर तो लगेच हो का, त्याचं कधी त्याच्या तोंडात कधी नाही नाहीत. काही गोष्टी तर त्याला न सांगता कळायचं स्वतः फोन करून बोलतो काय अडचण आहे. प्रत्येक वेळी म्हणजे त्याचा सपोर्ट खूप असतो आम्हाला टीमला, आमच्या टीमला.
चला तुम्हाला शुभेच्छा आपण देऊया. थँक्यू सो मच. टॉस आलेला आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजेच जॉली बॉय जोचंद्र टीमचे कॅप्टन बाबेश याने, आणि त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करणार आहोत. गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पुढील मॅचमध्ये तुम्ही बघणार आहात सुरुवातीला ते रायझिंग स्टार या टीमला थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत अक्षयजी साटम. स्टील स्टेटून ऑन जेटीसी लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. लेट्स प्ले. तीस रनचा 1 आणि स्ट्राईकला आहे NM चॅम्पियनचा NM निशान म्हात्रे. पहिला बॉल आतिश. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा वापर केलाय. फिल्डर आहे. पहिल्या बॉलवरती पहिला वार, पहिला विकेट, गोल्डन डक निशान म्हात्रे. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. DJ Pamia in the mix. असं एकच हाय, कमी कशात नाही, असं एकच हाय, कमी कशात नाही. सहने पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज निशान म्हात्रे यांचा भरवशाचा प्लेयर. 1 डाऊनला. ओमकार भाऊ असंच नाव आलंय. म्हणजे क्रिकेटमधला पहिला असा खेळाडू आहे जे लाईव्ह वाल्यांनी त्याचं नाव देखील ओमकार भाऊ टाकले. म्हणजे आता थोड्या दिवसात जर एखाद्याला मामा, भावजी असं काका वगैरे असेल तर ते देखील JTC वरती येईल. कारण की पहिला आम्ही बघितलंय एवढ्या दिवसांमध्ये कॉमेंट्री करत असता ओमकार भाऊ असं नाव लाईव्ह वर बघू शकता. मोठा फटका खेळायचा आहे. मिड विकेटला बॉल. फिल्डर आहे. ओ कॅच सुटलाय. ओमकार भाऊचा कॅच किती महागडे ठरेल येणारे चेंडू दर्शवितील. हे 3 धावा सध्याच्या घडीला. जावा JTC वर आणि खरोखर बघा. बंटी एका साईडला आणि ओमकार भाऊ असं नाव दुसऱ्या बाजूला आहे. भार्गव भोईर यांनी संपूर्ण 40+ मॅच स्कोरिंग केले. मला वाटतं आज आयकॉन प्लेयर भार्गव पाटील काल आले होते. प्रत्येक मॅचला आता त्याला घेऊन जातील शिवचंद्र मास्टर आणि विशालला आराम देतील. पाच दिवसांमध्ये त्यांनी देखील मजा केली, परंतु आज सजा दिले. 16 बॉल 28ची गरज. अप्रतिम फटका आहे आणि फिल्डर येतोय पुढे. वाह काय कॅच घेतलाय. कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त झेल. विकेट आउट. Thank you. निशांच्या भावना आम्ही समजू शकतो. निशान मात्र भरपूर टेन्शन मध्ये आल्यात. टेन्शन आलं नसतं तर आपणच पहिला विकेट टाकता नसता.
आणि त्यानंतर आणखीन एक टीम रेडी आहे पतू पॅकर इन ऍक्शन मध्ये दर्शन तुम्हाला दिसणार आहे आणि विनीत जाधव. पतू पॅकरचा जबरदस्त ड्रेस कोड पाहायला मिळतोय. परंतु रायझिंग संघाचा तुषार चोरमुले आमचे जवळचे मित्र, कुठलीही स्पर्धा असू द्या त्यांना अपडेट लागतो. या प्लेयरचं नाव काय आहे? विनीत. अंकुर. अंकुर आलाय. अंकुल थोडा फास्ट, बरोबर वेळेनुसार चालू आहे मॅच, परंतु थोडा अजून फास्ट करा. 1 ला गेलं तर जाम बरं वाटेल. एकही रात्र अजूनपर्यंत 1-2च्या खाली बघितली नाही आहे. आज तरी इच्छा आहे 2 ते 3, आणखी मला वाटते प्रेडिक्शन आहे 2-3 मॅच लूज देखील होतील. 3 वाजून गेले तर फायनल होणार नाही, याची दखल आपण घ्या. 3 नंतर फायनल नाही, त्याच्या आधीच जे काय आहे ते. मग दिवसा जे उरलेल्या मॅचेस आहेत, दिवसा वेगळे कॉमेंटेटर, वेगळे अंपायर. लॅप शॉट खेळायचा होता पाठीमागे, यावेळी टॉप एज घेत जातोय लॉंग स्टॉप, रिझनला चेंडून जिंकून जातोय नॉन स्टॉप, कॅच छुटा, इथे चौकार. चौदा बॉल 24ची गरज, 14 चेंडू आणि 24ची गरज. MCAला देखील चांगला सपोर्ट आहे आणि आता कॅपॅसिटी अटेंडन्स जे आहे ना ते येऊन पोचले 3927 प्रेक्षक जुडलेत या ग्राउंडवरती. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत, एकही स्टँड खाली दिसत नाही. यावेळी मात्र 1 धाव आणि सर्वांचा लाडका साने गुरुजीची रन मशीन, छोटा पॅक बडा धमाका, आकाश राऊत यांचं आगमन झालंय. वेलकम. शुभम म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. अक्षय भोईर अठ्ठा हाडा आपलं देखील हार्दिक स्वागत. हर्षद. याच शनिवार रविवार पाहायला विसरू नका साने गुरुजी चषक. ओमकार भाऊने हवेत खेळलाय बॉल. ओमकार भाऊ यांचा झेल सातत्याने सुटतोय. मला वाटतंय जेटीसीने जे ओमकारच्या बाजूला बाहू लावले ना तिथे ते कॅच सुटलेत, तिथे वजन पडलंय. 1 वर 10 रन 2 विकेट. घेऊया एक ब्रेक. थँक्यू. चला गाई करायचे. 12 बॉल मध्ये पाहिजे 20 धावा. स्पीडअप करा गेम थोडा, फिल्डिंग वाली टीम, अन्यथा एक प्लेअर आतमध्ये आणावं लागेल. चंद्रपडा बॉईज संघ देखील या ठिकाणी हजर झालाय. मला वाटते एक प्लेअर तर आलाय त्यांचा, तो चंद्रपाड्यातला नाही आहे. पण अंकुलचा विचार केला 2 बॉल 5, ओमकार भाऊचा विचार केला तर 2 बॉल 5, म्हणजे दोघं 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. बंटी 0 वर आऊट, त्यानंतर निशान देखील 0 वर आऊट. 4 बॅटर आहेत ना ते इक्वली खेळतायत, म्हणजे 2-0 2-5 2 बॉलमध्ये. बॉलिंग मार्कवरती आलाय सूरज. काहीतरी झालंय. मारो मत आंटी, मारो मत, आराम से लेके जाओ. 5 दिवसामध्ये पाहिलं नव्हतं, आज प्रेक्षक बिंदास येतात. पैसे लावायला आले होते मला वाटते ओमकार भाऊसाठी. आणखी भावेश पवार, पवन केने, आयुब शेख यांच्यावरती पैसे उधळताना पाहिले आपण प्रेक्षकांना, तर कुठेतरी ओमकार भाऊसाठी ते प्रेक्षक आले होते.
12 बॉल 21 ची गरज. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय मिड विकेटला, बॉल खेळायचा होता स्क्वेअर लेगला. सध्या मिड विकेटला बॉल गेल्यानंतर स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे आला. 1 रन कंप्लीट. 11 बॉल 20 ची गरज. टफ मॅच. काय आज सुपर ओव्हर द्यायची की कंपल्सरी चेसिंग पतू? NCA ला एखादा नियम चेंज. कंपल्सरी चेसिंग. बॅकफुटला जाऊन जबरदस्त जागा बनवली. बॅकफुट पंच. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. डीपमधून फेकी येते तिथपर्यंत. सध्या 2 धावा कंप्लीट. 13 धावा 2 विकेट. 13 आकडा आल्यानंतर बरेच फेरे पाहिलेत क्रिकेटमध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे याची नोंद घ्या. दहा बॉल 18 ची गरज. DJ युवराजची अप्रतिम आज साऊंड सिस्टम आपण पाहतोय. 6वी रात्र आहे आणि मजा आलाय कॉमेंट्रीला. 6ही रात्र. अप्रतिम फटका ओमकार भाऊच्या बॅट मधून येतोय. षटकार. बिग हिट. थँक्यू. काय फटका खेळला. जबरदस्त पॉवर जनरेट केली मिडल ऑफ द बॅटने. बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार करता ओमकार भाऊच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 9 मध्ये 12 ची गरज. आता पुन्हा एकदा पाहिलं तर इथे डॉट बॉलचा इशारा येतोय. येणारे 8 बॉल 12 ची गरज. म्हणजे टेंबिवली आणि गोरसाईचा मॅच झाला होता ना, तसा हा मॅच पाहायला मिळेल का? कालच्या रात्रीतला जर सर्वात मॅच एक तर नारंगी आणि टेंबिवली, ते 2 मॅच असे झाले ना, हाय व्होल्टेज मॅच. अक्रॉस द लाईन. ओमकार चांगली बॅटिंग करतोय. डीपमध्ये बॉल जातोय. फिल्डर थोडीसे मिसफिल्ड करत आहे. आज ओमकार भाऊचा दिवस आहे. आजची रात्र ओमकार भाऊ गाजवतोय. टीमची धावसंख्या 21. 7 मध्ये पाहिजे 10. 7 बॉल 10 ची गरज. जॉली बॉईजने मला वाटते बॅटिंग घेतले, तर आपण रेडी राहायचंय. आणि रायझिंग स्पोर्ट्स त्यांची फिल्डिंग आहे, तर जो काय वॉर्मअप वगैरे आहे तो करून घ्या. टॅप केलाय बॉलला. अंडर क्रिकेटमध्ये फटके सातत्याने पाहतोय आपण. 1 रन. येणारे बॉल 6. 6 मध्ये 9 ची गरज. 6 चेंडू 9 धावा जिंकायला हव्यात. जा पाणी घेऊन जा निशांत. सहा बॉल आणि पाहिजे आहेत 9 धावा. या ग्राउंडचा इतिहास, या टुर्नामेंटचा इतिहास. 6 बॉल 8, 6 बॉल 10 अशा प्रकारच्या धावा झालेल्या नाही आहेत. म्हणून इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील एक ॲडव्हान्टेज आहे. चांगली बॉलिंग राहिली, डॉट बॉल विकेट घेतले तर मॅच त्यांच्याही बाजूने बनेल. आणि जर बॅटर ओमकार भाऊने इथे जबरदस्त बॅटिंग केली तर आज मॅच विनर आणि गेम चेंजरचा हकदार ठरेल. कारण की ज्या अनुषंगाने 7 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवरती खेळतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकार. 228चा स्ट्राईक रेटनी सध्या बॅटिंग करत असताना ओमकार भाऊची हवा सध्या या मॅच मध्ये पाहतोय. परंतु समोर आहे गोलंदाज विनोद. पूर्ण टीम एका साईडला प्रार्थना करत होती आणि विनोद एकटा प्रॅक्टिस करत होता. या मॅच मध्ये पाहूया ती प्रॅक्टिस किती योग्य ठरेल.
कारण की संपूर्ण टीम एकत्र मीटिंग केली, पण तो विनोद त्या मीटिंगमध्ये नव्हता, तर आपल्या प्रॅक्टिसवरती फोकस करत होता. विनोदचा पहिला बॉल स्ट्राईक एंडला ओमकार. चांगली बॅटिंग ओमकारने केले. पायातला बॉल होता, या बॉलला फक्त दिशा दिली, मिडविकेटला बॉल खेळला. ओमकार भाऊ आता स्वतःवरती विश्वास दाखवत नाही आहे. एक धाव येते. येणारे बॉल 5 मध्ये 8. ज्यावेळी अशा मॅचेस असतात ना, त्यावेळी सुरुवातीला जर 2-3 बॉलमध्ये सिंगल डबल ज्यावेळी येतात, तर एक बॅटिंगवाल्या टीमला तो ॲडव्हान्टेज राहतो. आणि चौकार षटकार मारण्याच्या नादामध्ये कधी कधी विकेट देखील जातोय. म्हणून इथे गोलंदाजाला देखील तेच करायचं आहे. सिंगल डबल चालेल, डॉट बॉल चालेल, विकेट पाहिजे, चांगली फिल्डिंग पाहिजे. दोन्ही एंडनी मॅच आपण पाहतोय, दोन्ही एंडचा विचार करतोय. दोन्ही संघाच्या बाजूने हा मॅच आहे. 5 बॉल 8ची गरज. पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. एंड साइड आउट करून खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला. आतिश आलाय आणि आतिशनेच हा बॉल सोडलाय. मिसफिल्डचा नशिबाचा लोकनेते आमदार चषक चौकार. चार बॉल 4ची गरज. पलटवार या मॅच मध्ये. फटका अप्रतिम होता अंकुलच्या बॅट मधून आणि तितकाच प्रॉमिसिंग फटका खेळला. बोरशेतवाले आपण साईडला वाजवता, बसून घ्यायचे. आज नवनवीन संघ जे काल आले नाही ना, ते आज आहेत. 4 बॉल 4ची गरज. ओ यावेळी मात्र बॅटची एज घेत हा बॉल नाही, तर हा मॅच सुटलाय. चेंडू निघून जातोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय मिसफिल्डचा चौकार. मॅच फिनिश. खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन NM चॅम्पियन निशांत म्हात्रे आणि संपूर्ण टीम. हार्डलक टपलक रायझिंग. जर पाहिलं तर सनी स्मृती, यंगस्टर हसोबा, हार्डलक. रायझिंग स्पोर्ट आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जॉली बॉईज आपले सलामीचे 2 धुरंधर बॅटर पाठवून द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच आहे का? कालच्याहून आज गर्दी जास्त आहे म्हणून सांगितलं. प्रत्येक स्टँड भरलेत आज. वाकलन, बोरशेती, रायझिंग स्पोर्ट आणि जॉली बॉईज. जॉली बॉईजने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. थोडं कॉमेंटेटर टॉसला जातात तेव्हा लक्ष तुम्ही पण ठेवा. ब्लेम कॉमेंटेटरवर असते नेहमी, म्हणून लाईव्ह वाले तुम्ही देखील, डीजे वाले तुम्ही देखील आणि स्कोरर लक्ष ठेवा जरा. चला मॅन ऑफ द मॅच यायचा आहे. ओमकार भाऊ मॅन ऑफ द मॅच. नॉट आउट राहिलं आणि जबरदस्त बॅटिंग केली. SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभम म्हात्रे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. जबरदस्त बॅटिंग केली ओमकार भाऊने आणि आज निशांत म्हात्रे खुश झालेत. NM चॅम्पियन संघाला फर्स्ट मॅच जिंकून दिली. शुभम म्हात्रे